आणि आता एक महत्त्वाची बातमी शिर्डीतून घराजवळच्या शेतात खेळत असताना एक 4 वर्षीय मुलगा विहिरीत पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शिर्डीजवळील सावळी विहीर खुर्द येथील ही घटना आहे। अनय श्रीकांत वरपे असं या मुलाचं नाव आहे। सावळी विहीर येथील अजिंक्यनगर भागात राहणाऱ्या श्रीकांत वरपे यांचा मुलगा 4:30 नंतर दिसेनासा झाला। त्यानंतर त्याची शोधाशोध केल्यानंतर त्याची एक चप्पल विहिरीच्या कडेला आढळून आली। विहिरीत पडलेल्या मुलाचं शोधकार्य सध्या सुरू आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांच्याकडून। सुनील, काय अधिक माहिती, काय अपडेट्स मिळतात? हेमाली, शिर्डीजवळील सावळीवीर खुर्द या भागातली ही धक्कादायक घटना आहे। खरं तर वरपे यांचं जे पूर्ण कुटुंब जे होतं ते आज एका लग्नविधीसाठी बाहेर गेलेलं होतं, विवाह कार्यासाठी। त्यानंतर 3:30-4च्या दरम्यान हे सगळं कुटुंब घरी आलं आणि त्यानंतर अनय जो आहे तो घरातून नेहमीप्रमाणे बाहेर खेळण्यासाठी गेला। तो समोरच असलेल्या एका वस्तीवर नेहमी जात होता किंवा इथे शेतात आजूबाजूला जी कुत्रे असतात त्यांच्यासोबत नेहमी खेळत असल्याचं सांगितलं जातं आणि तो नेहमीप्रमाणे खेळायला गेला। त्यानंतर साधारण 5 वाजेच्या दरम्यान अनयचा शोधाशोध सुरू झाली, कारण की अनय दिसेनासा झाला, पुढे सापडून येणार। त्यानंतर त्याचे जे कुटुंब आहे त्यांनी आजूबाजूला ज्या ज्या ठिकाणी तो खेळण्यासाठी जात होता त्या ठिकाणी शोधाशोध केली, मात्र अनय कुठेही मिळून आला नाही। त्यानंतर अचानक विहिरीजवळ बघितले असता विहिरीच्या कडेला वरच्या बाजूला एक चप्पल आढळून आली आणि एक विहिरीत पडल्याचं सांगितलं जातंय। त्यानंतर त्याच्यावरून पोलिसांना आणि रेस्क्यू टीमला, शिर्डीच्या रेस्क्यू टीमला या ठिकाणी सांगण्यात आलं। या ठिकाणी आता जवळपास 3 तासापासून रेस्क्यू टीम जे काम करते, शेतात विहीर असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा निचरा जो आहे तो मोठ्या प्रमाणात होतो। वरच्या भागातलं पाणी खाली येत असतं, त्यामुळे 3 ट्रॅक्टर आणि इतर पाणी मोटरच्या साह्याने पाणीचा उपसा सुरू आहे। मात्र पाणी अद्याप खाली जात नाही। 25 फुटाची विहीर, मोठ्या प्रमाणावर गाळ आणि 4 वर्षाचा चिमुकला या विहिरीत असल्याचं या ठिकाणी, त्यामुळे हे सगळं कार्य सुरू आहे। पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहे, शोधाशोध सुरू आहे। वीज या ठिकाणी नसल्यानं जनरेटर लावून या ठिकाणी वीज आणण्यात आलेली आहे। एकंदरीत जर म्हटलं तर हृदयद्रावक घटना ही म्हणावी लागेल, कारण की लग्न सोहळ्यासाठी बाहेर गेलेलं कुटुंब घरी आलं, त्यानंतर आपला चिमुकला जो आहे, म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे 30 ऑक्टोबर रोजी त्याचा आता वाढदिवस देखील या ठिकाणी साजरा करण्यात आलेला होता आणि त्या दिवशी तो 4 वर्षाचा पूर्ण झालेला होता आणि आज आपला चिमुकला गेल्यानं या ठिकाणी त्याचे जे आई वडील असतील ते हंबरडा फोडताना दिसून येत आहे। एक शोककळा या भागामध्ये पोहोचलेली आहे। संपूर्ण सावळीवीर भाग जो आहे तो या ठिकाणी जमा झाला आहे आणि एक चिमुकल्याला शोधण्यासाठी शोधाशोध सुरू केली जाते। विहिरी बरोबरच इतर ठिकाणी देखील त्याचा शोध घेतला जातोय की फक्त चप्पल त्या ठिकाणी आढळून आली किंवा पाण्यात चप्पल पडलेली असल्यानं या ठिकाणी शोधाशोध केली जाते, मात्र इतरत्र दुसरीकडे कुठे गेलाय की काय इतरत्र शोध घेणंही तितकंच महत्वाचं आहे। केवळ चपलेवरून शंका उपस्थित होतीये। धन्यवाद सुनील, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।